आपल्या आरोग्य व्यवस्थेची लत्तर वेशीवर टांगणारा हा व्हिडिओ आहे। शासकीय रुग्णालयात रुग्णांची किती हेळसांड होते हे दाखवणारी ही दृश्य। तिचा नवरा मृत्यूशी झुंज देत होता। एका श्वासासाठी त्याची धडपड सुरू होती। ती जीवाच्या आकांताने त्याला घेऊन दवाखान्यात पोहोचते, पण तिथे गेल्यावर न्यायला साधं एक स्ट्रेचर सुद्धा मिळत नाही। पण ती मदतीची वाट पाहत बसली नाही। तिने आपल्या पाठीला स्ट्रेचर बनवलं। अकोल्यात एका आदिवासी माऊलीनं जे केलं ते पाहून आज अख्खा महाराष्ट्राचं काळीज पिवटून निघालंय। जेव्हा सगळी व्यवस्था उघडी पडली तेव्हा या माऊलीनं स्वतःच्या शरीराचं स्ट्रेचर बनवलं। आजची ही कहाणी आहे संकटात आपल्या कुंकवासाठी वाघीण बनलेल्या एका आधुनिक सावित्रीची। नेमकं अकोल्याच्या रुग्णालयात काय घडलं याचा सविस्तर आढावा घेणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। ही घटना आहे अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची। या आदिवासी महिलेच्या नवऱ्याला अचानक ब्रेन स्ट्रोक आला। नवऱ्याची अवस्था अत्यंत नाजूक होती। अशा आजारात रुग्णाला वाचवण्यासाठी एक सेकंद हा महत्त्वाचा असतो। ही महिला आपल्या तान्हुल्या लेकराला घेऊन कशीबशी नवऱ्याला वाचवण्यासाठी रुग्णालयात पोहोचली हो। तिला वाटलं इथं गेल्यावर नवऱ्याला तातडीने उपचार मिळतील, पण दुर्दैव तर बघा, रुग्णालयाच्या दारात पोहोचल्यावर तिला आपल्या गंभीर आजारी नवऱ्याला आत नेण्यासाठी साधं एक स्ट्रेचर किंवा व्हीलचेअर सुद्धा नाही मिळालं। वेळ निघून चालली होती आणि नवऱ्याचा जीव टांगणीला लागला होता। जेव्हा आजूबाजूला कुणीच मदतीला दिसलं नाही तेव्हा तिनं एक क्षणही वाया न घालवता एक असा निर्णय घेतला ज्यानं बघणाऱ्याचे डोळे पाणावले। कुणाचीही वाट न पाहता तिनं आपल्या नवऱ्याला चक्क स्वतःच्या पाठीवरच घेतलं। व्हिडिओ नीट पहा। पोटाला एक मोठी बॅग लटकलेली आहे। एका हाताने ती आपल्या तान्हुल्या लेकराला सावरती आहे। पाठीवर नवऱ्याचं ओझं पेलत ती उपचारासाठी वारडामध्ये धावती आहे। ती दमली असेल, तिचे पाय थरथरत असतील, पण नवऱ्याला वाचवण्याच्या धडपडीत तिला स्वतःच्या वेदनांची जाणीवच उरली नाही। या सगळ्यामध्ये सर्वात दुःखद आणि आपल्याला अंतर्मुख करणारी गोष्ट कोणती आहे माहिती आहे? ती महिला त्या अवस्थेत रुग्णालयात भटकत होती। आजूबाजूला लोक होते, सिक्युरिटी गार्ड्स होते, वार्डातले कर्मचारी होते, पण कुणीही तिच्या मदतीसाठी पुढे आलं नाही। ही उदासीनता खूप भयंकर आहे। रुग्णालयामध्ये माणूस जीवाच्या आशेने येतो, पण तिथे आल्यावरही जर एका स्त्रीला, एका आईला असा एकाकी संघर्ष करावा लागत असेल तर माणुसकीवरच एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं। स्ट्रेचर नसल्यामुळे आलेली ही वेळ आपल्या आरोग्याच्या पायाभूत सुविधांचं विदारक वास्तव डोळ्यासमोर उभं करते। पण आज या व्यवस्थेच्या त्रुटींवर बोलण्यापेक्षा त्या आदिवासी माऊलीच्या खंबीरपणाला सलाम करण्याची वेळ। पुराणातल्या सावित्रीनं यमाशी झुंज देऊन नवऱ्याचे प्राण वाचवले होते। आज या आधुनिक सावित्रीनं आपल्या नवऱ्यासाठी जीवाची बाजी लावली। तिनं हार मानली नाही, ती कुणापुढे रडत बसली नाही। संकटाच्या वेळी एक स्त्री आपल्या कुटुंबासाठी कसा पहाड बनून उभी राहू शकते याचं हे जिवंत उदाहरण। तिचं ते चालणं येणाऱ्या अनेक पिढ्यांना सांगत राहील की परिस्थिती कितीही कठीण असू दे, एका स्त्रीची जिद्द कधीच हरत नाही। या माऊलीच्या जिद्दीबद्दल आणि तिच्या या संघर्षाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि या रुग्णालयांमध्ये अशा आणीबाणीच्या वेळी रुग्णांना स्ट्रेचर न मिळणं यावर तुमचं मत काय? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील नव्या एका माहितीपूर्ण व्हिडिओसह। नमस्कार।